आता आलो आपण पंचगंगा मंदिरात. इथे 5 नद्यांचा उगम आहे. तर ते बघू आता कसं आहे पंचगंगा मंदिर. हळूवर का हळूवर का हा बेटा तू हात नको लावू इथेच थांब. हे किती गार आहे. आकर आकर गार आहे ना. चल म्हटला किती नद्यांचा संगम आहे. 5 नद्यांचा उगम होतो. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. आणि 5चं मिळून पाणी गोमुखातून येतं. आणि हे पेशवेकालीन आहे. गणपती पेशवेकालीन. 5 नद्यांचा संगम बघितला. पाणी इतकं गार आहे की आपण फ्रीजचं पाणी काय करतो एवढं भारी गार पाणी नाही का. इथलं काय घ्यायचं आहे. काय घ्यायचं शिवांश तुला. बायनॅक्युलर्स आणि मोबाईल यांच्याकडे आहे का विचार. तर आहे का हो मोबाईल आहे का. मोबाईल का हो मोबाईल नाही ठेवत. बायनॅक्युलर्स आहे बघ. आता चाललोय. ताईंची आमच्या मैत्रीण आहे. खूप खास मैत्रीण आहे. एक्झिबिशन दोघं बरोबर करतात. मग त्यांच्या घरी त्यांचं घर जवळच एकदम मंदिराच्या इथे महाबळेश्वरला. म्हटलं मग चला. हो हो तिकडे 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 ताईंचं घर. बघा चेहऱ्यावरती आनंद कसा झालाय मैत्रीण भेटणार म्हणून. हा ताई आमच्या काय असतील त्या. ह्या कोण आहे त्यांच्या. जाऊबाई. हा जाऊबाईंकडे यावं आपण काय बरोबर. हो ना. ब्लॅक खूप भारी आहे. जुन्या पद्धतीची विहीर आहे. पाणी आहे का. पाणी पण छान आहे. बरोबरच पाणी आहे. मातीचं घर आहे. म्हणजे लिटरली एसीची गरज नाही ना फॅनची गरज नाही. इतकं गार आहे. बेस्ट आहे. एक हात इथे धरा असा आणि ही वाजली डाळ मागे सोडा खाली. हे एक सोडायचं. ती बाजली सोडा हातात. हे हळू हळू हे हळू खाली सोडायचं. सोडू नका. नाही नाही एकदम स्लोली. हँडल सोडायचं नाही. हळूहळू हँडल खाली घ्या. हो हो. किती खोल आहे. हां आम्ही नदीचं पाणी. अजून पुढे ते सोड आता. सोड ना. सोडून दे. हे सोडून दे. सोडून दे. सोडून दे. सोडून दे ना. मी जातो बोलतो तुला. प्राचीन एवढं पाणी काढलं इकडनं खालून विहिरीतनं. परत 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 पाठवा. आणि इतकं हे बघा काय गार पाणी राव. एकदम गार आहे है ना. खरंच गार आहे. ऍक्च्युली गार आहे ते. आणि परत काढू. आता आता मी काढतो. सांग. पहिला अनुभव होता माझा.
हा आले थोडं. शिवांश इथे एक मिनिट पटकन ये, तुला दाखवायचं बिल. विहिरीतून पाणी काढलं बघ. नाही पाण्यात लांबून लांब लांब लांब. चल झालं. लोक आपले गेले का बघ. पूर्वी देवघर या जिन्याच्या खाली ही स्पेस होती, इथं होतं आमचं. आता मग आम्ही तिकडेच करून घेतलं. तो पडायला जातो ना. आणता म्हणजे आता देवाच्या उपयोग करायचं सेपरेट. मी ते खोली साबण वगैरे ठेवलं. मुलांना सगळं वाटतं. माझी सख्खी कोथरूडला राहतात, माझे सख्खे दीर लोक. आणि एक चांदी चौकात सासूबाई आणि ते चांदी चौकात. ते चौघजण नाही आम्हाला पण दिवा बंद करू का? कसं वाटतंय तुला? अरे पूर्वी सगळे डेरे आणि दिरे केवढे होते, आम्ही काढलं काय हा करणार. ते तर फुललेलं आणि ते बेलफळ या लोकांना लागायचं भिक्षू केला आणि ते मग वेळ व्हायला चालू पाऊस पडून आनंद होईल. दादांच्या घरी आलेले महाबळेश्वर, खरंच त्यांचं आडनाव आहे. आणि ताईंची जी फ्रेंड आहे त्यांचे जे हस्बंड आहे आणि ते मंदिराचे पुजारी आहेत. सगळं धार्मिक विधी त्यांच्याकडे असतो. तर मंदिराची माहिती आणि गावाबद्दलची माहिती ती त्यांच्याकडनं आपण थोडी ऐकतो. हे जे लिंग तुम्ही आता बघितलं महाबळेश्वराचं, हे स्वयंभू आहे आणि त्रिगुणात्मक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि याचा रंग देखील रुद्राक्षासारखा आणि आकार देखील रुद्राक्षासारखा. शाळुंखा जी आहे त्याचा आकारानंतर बांधलेला आहे. पण मधलं जेवढं जे आहे ते साधारण 1 कणाचं आहे पूर्वीचं माप. आणि त्रिगुणात्मक आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या गंगा आहेत, कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री, हे पाणी इथे नद्यांचं जे उगमाचं मंदिर आहे तिथे पावसामध्ये वाढतं, उन्हाळ्यामध्ये कमी होतं. पण ते पाणी दिवसातून 3 वेळेला देवाला स्नान असतं, सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्यावेळेला संपूर्ण बादलीने पाणी ओतलं जातं. आम्ही अभिषेक वगैरे करतो त्यावेळेला पाणी घातलं जातं, ते साईडून निघून जातं. पण वर लिंगावर जे आहे ते कॉन्स्टंट त्या लेवललाच असतं. ओके. त्या शंकराच्या देवळामध्ये पण 3च पूजा आहे. का तर जर काही हे आलं तर देवाची पूजा बंद करू नये म्हणून यांना ज्येष्ठी पौर्णिमा, वड पौर्णिमा जी आपण म्हणतो त्या दिवशी यांचं सालभर येतं. वड पौर्णिमेच्या दुसऱ्या वर्षीपासून पुढच्या वर्षी वड पौर्णिमेपर्यंत 1 वर्ष ते जे पुजारी आहे ते पण ते कुठनं आणली, खेडे, वाडे आणि नगरे. म्हणजे खेडवरून आणले म्हणून ते खेडेकर, बरोबर. वाड्यावरून आणले म्हणून ते वाडेकर आणि नगरवरून आणले म्हणून ते नगरे. कशा करतात? त्यांना 3 महिन्यांनी पूजा येते. आता जो पुजारी आहे आता उद्या अमावास्येपर्यंत आहे. आता हा चैत्रात त्यानं शेवट केला. तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ निघतात होईल. असे 3 महिन्यानं त्यांना टर्म आहे. त्याच्याकरता त्यांना पूर्वी जमिनी दिल्या होत्या की देवाचा उत्सव बंद, देवाची पूजा बंद पडू नये आणि तुम्हाला उपजीविकेला काही साधन नाही म्हणून देवाची जमीन त्यांना दिली होती की ती जमीन तुम्ही घ्या कसा आणि त्याच्यात तुमची उपजीविका करा. शिधा सुद्धा पूर्वी कोठावळा होते होता, म्हणजे कोठी होती, अजूनही म्हणतात. नैवेद्याची कोठी हा आत्ता शब्द म्हणतात. पण देवस्थान कडनं त्यांना दुपारच्या नैवेद्याचा शिधा, संध्याकाळच्या नैवेद्याचा शिधा हा त्यांना द्यायचा. त्याची त्यांनी सेवा करायची.
जर काही वेडं-वाकडं झालं तर आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं की जर विठाळ जंडाळ काही झाला तर ते जे खांब आहेत ते खालपासून वरपर्यंत लाल मुगळ्याने बापरे भरायचे. ओके शामियाना उभारून त्याच्यामध्ये पूर्वी चलन पैसा हे नव्हतं, बरोबर त्यामुळं जे काय लूट केली सुरतला वगैरे हा त्याच्यामधून शिवाजीने काय केलं तर किल्ले वगैरे हे सगळं आपलं सुधारणा केली. आता काही लोक सांगतात नाही ते ब्राह्मणांना वाटून टाकलं, हा हा बरोबर जेवढं काही सोनं आईचं वजन भरलं जेवढं सोनं झालं ते ब्राह्मणांना वाटून टाकलं. तसं नाही तसं नाहीच आहे. आणि नंदी आणि त्याला रंगशिळा म्हणतात, त्याच्यावर उभं राहायचा अधिकार फक्त कीर्तनकारांना आहे. बरोबर तेव्हा ते महाबळाती काय काय सांगतो खरं सांगा कोण आहे तिथे रूपप्रगती की ब्राह्मण काय मागल की गाय दान दे, जमीन दान दे, पैसे दे, एवढंच मागत. तू प्राण कुणाचा मागणार नाही. अगदी त्याला जेवायला नसलं तरी तो प्राण कुणाचा मागणार नाही. क्षत्रिय आला तर तो मागे, बरोबर पण हे माग कबूल झाले नमस्कार आमचा अंत जवळ. पण त्याच्यामध्ये पण वर असा होता की एका वेळेला तिघांनी जर वार केले तरच मरणार, मागा पुढे झालं तर मरणार. पण ब्रह्मदेवांनी पायावर, विष्णूंनी हृदयावर आणि शंकरांनी मस्तकावर. आता चाललं आता ह्याला ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि विचारले तुमची इच्छा काय आणि जिथं तुम्ही आम्हाला मारले ती जागा आमच्या नावानं प्रसिद्ध होईल. महाबळ ईश्वर तुम्ही महाबळेश्वर. आता ह्याला ब्रह्महत्येचं पाप लागलं. ब्रह्महत्येचं पाप काढायला काय तर जल, म्हणून यांनी नद्यांना बोलवलं. म्हणून कृष्णा हे ब्रह्मदेव आहे, वेण्णा हे विष्णू आहे आणि कोयना हे स्वतः शंकर आहे. म्हणून ते जिथं झोपले तिथं त्यांनी मारलं आणि तुम्ही आमच्या मस्तकावर सदैव वास्तव्य तुमचं राहून म्हणून ती आख्यायिका. दादांनी खूप आपल्याला माहिती दिली पूर्ण गावाची आणि आम्हाला खरं काही माहिती आम्ही महाबळेश्वरला फक्त बोलेंचं दर्शन घ्यायला येतो. दादांनी म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळ्या गोष्टी समजल्या. म्हणजे सिस्टमॅटिक सगळं होतं. इतर कोणी जर आले तर ते गाडीतनं उतरल्यानंतरच विचारायचे की आम्हाला कुठपर्यंत परवानगी आहे जायला. मग लाईट्स नव्हत्या किंवा काही नव्हतं. पुजारी आत पंक्तीनं दाखवायचा, हे नंदी कशी थांबायची, बोर्ड होते देवावर अक्षता वाहू नयेत, आपल्या कमरेचा पट्टा पॉकेट हे इथेच काढून ठेवायचं. आणि वेळ ठरलेली सकाळी 7:30ला म्हणजे 7:30ला आरतीला काही असतं, उन्हाळा असो पावसाळा असो त्या वेळेला होणारच. हॅलो नमस्कार मित्रमंडळी, गुड आफ्टरनून. आज काल खूप हेक्टिक झालं. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, जसं तुम्हाला आम्ही दाखवलं. थोडंसं हेक्टिक झालं होतं, सकाळी लवकर उठलो होतो. रात्री पण असंच गप्पा टप्पा चालू असल्यामुळे लेट झालं झोपायला. आज मस्त म्हटलं, ठरवलंच होतं की आज आरामशीर उठायचं, तर लेट उठलो. खास पाट्या वरवंट्यावरचं आमचा वरवंटा नेमका खाली आहे, त्याच्यामुळे आम्ही लाटण्यावरच करतोय. पण खास ताईंनी आम्हाला तो ठेचा केलेला एकदम मस्त मसाले टाकून. हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे असं सगळं टाकून तिखट, मीठ, थोडी चवीला साखर तिखट लागलं तर मस्त एकदम दिसायला छान आहे, तोंडालाच पाणी सुटलं. थोडीशी चव येते ना, दुसरी काही भाजी आवडली नाही तर ठेचा खाता येतो. थँक्यू ताई. आजच्या मेजवानीत आहे वरण भात, पनीरची भाजी, पनीर मटर मसाला आहे,
बासुंदी आहे, हा पाट्यावर वंट्यावरचा ठेचा आहे, हे मस्त सॅलड आहे. तर चला जेवायला, भूक तर खूप लागली आहे. मस्त आलं. शाही मेजवानी आहे. चलो शिवांश बोल, कुठे आलाय? बीचला आलोय. हा, धूमधाम. आत्ता आलोय दोम डॅमला. खूप जास्त पाणी आहे आज. आम्हाला वाटलं पाणी कमी असेल, पण पाणी बऱ्यापैकी जास्त आज. ची वडील जरा टेरणी करताय, मार्केट कसं काय विषय. आणि या थांब, जास्त लांब नाही. शिवा नका ना उडवू, थांबा ना. जसं की तुम्ही बघू शकता, माझ्या हातात बुमरँग आहे. खूप दिवसापासून आणून ठेवलं होतं, पण नाशिकमध्ये जागाच नाही कुठे फेक, ग्राउंडच. इथे बघू शकता तुम्ही, सगळं पूर्ण ओपनच आहे. तर लेट सी की ते फेकल्यावरती परत येतं की नाही, यायला तर हवं आयडियली. लेट सी येतं की नाही. तो कमॉन. ॲक्च्युली मी प्रयत्न केला, पण वारं इतकं आहे ते पूर्ण फिरून जाते बुमरँग, तर झालं नाही ते. आता आणखी एकदा ट्राय करतोय. लेट सी. हां, असं 45 डिग्रीजला वर हवेत फेक, म्हणजे रिटर्न यायला पाहिजे. लोक सांभाळू. हां हां, वरती. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कशामुळे गेलं? वाऱ्यामुळे ना. आलं आलं आलं.
राजकुमार आहे. दादा स्लो थोडं. शिवांश अनया येस. नमस्कार मित्रमंडळी, या आमच्या पूर्ण वाईच्या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनीच हा पूर्ण सिरीज करण्यामागे खूप मेहनत घेतली होती आणि त्याचं फळ आम्हाला चांगलं मिळालं असं मला असं वाटतं. सो थँक्यू सो मच. आता नवनवीन व्हिडिओ येतच असणार आहेत तर तुम्ही ते बघा आणि वन्स अगेन थँक्यू. स्टे ट्यून. आणि व्हिडिओ अजूनपर्यंत लाईक नसेल केले तुम्ही आमचे ते लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला ॲडिशनली आम्ही काय दाखवू शकतो ते तुम्ही आम्हाला सजेस्ट पण करू शकता. आम्ही ते पण नक्कीच कव्हर करू. सो थँक्यू.